रसिक हो, सर्वप्रथम बाल विकास मंडळ पाडगाव कुंभारवाडी श्रीदेव गांगोबा, आई वाघसाई आणि निनावी देवी यांना मानवंदना देताना बाल विकास मंडळ पाडगाव कुंभारवाडी यातील बाल कलाकार सुंदर असा एक बाल कलाकार आपल्या खांद्यावरती एक बालकाराला घेऊन त्या कलाकाराच्या डोक्यावरती पंचारती करून श्रीदेव गांगोबा देव, आई वाघसाई आणि आई निनावी देवी यांना मानवंदना देताना आणि श्रीदेव गांगोबा देव यांना पुष्प वर्षाव करताना बाल विकास मंडळ पाडगाव कुंभारवाडी आणि रसिकांना देखील वंदन करून बाल विकास मंडळ पाडगाव कुंभारवाडी आपली कला सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। चला बाल विकास पालखी पथक पाडगाव कुंभारवाडी सर्वप्रथम आपण सादर करायचा आहे देखावा। या देखाव्यासाठी आपल्याला 5 मिनिटं असणार आहेत। ज्यावेळेस आपण देखाव्याला सुरुवात कराल त्यावेळेस आपला वेळ सुरू होईल 5 मिनिटांसाठी। आणि रसिको, या देखाव्यासाठी या वेशभूषेसाठी एकूण 5 गुण आहेत। तर प्रत्येक संघ मोठ्या ताकदीने आपला देखावा सादर करण्याचा प्रयत्न करतो। बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी हा सुद्धा एक संघ। या संघामध्ये नवयुवक तरुण आपल्याला पाहायला मिळतील। नवी चैतन्य, ताकद, ऊर्जा घेऊन हा संघ उभारलेला आहे पाडगाव संघ कुंभारवाडी। त्याचप्रमाणे यानंतरचा जो संघ आहे जय सांबा पाडगाव, जय सांबा पाडगाव आपल्याला सादरीकरण करायचंय। आपण तयार राहायचंय। देखाव्याचे बोल असतील तर आपण माईक वरती घेऊ शकता। आपल्याला ज्याप्रमाणे सादरीकरण करायचंय त्याप्रमाणे करा आणि आपलं 100% या करमळे गावामध्ये द्यायचंय। रसिक हो, बाल विकास मंडळ आपल्या समोर सादर करत आहे एक पौराणिक देखावा। त्याचं नाव आहे लंकापती रावणाचा वध। लंकापती रावणाचा वध। राजा जनक यांची कन्या राजकुमारी सीता आणि या सीता मातेचं स्वयंवर खूप थाटामाटानं आयोजन केलं होतं आणि या स्वयंवरामध्ये विविध देशातील राजांना देखील आमंत्रण देखील दिलं गेलं होतं। आणि या राजकुमारी सीता आणि या सीतामध्ये या स्वयंवरामध्ये जो कोणी शिवधनुष्याला प्रत्युंजय चढवेल, जो कोणी शिवधनुष्याला प्रत्युंजय चढवेल तोच सीता मातासाठी योग्य ठरेल।
पण देखील त्या स्वयंवरामध्ये ठेवला गेला होता. परंतु कोणत्याही प्रकारचं निमंत्रण देखील नसताना सुद्धा लंकेचा राजा दशानन लंकापती रावण हे त्या स्वयंवरामध्ये उपस्थित झाले. मी सर्व शक्तिशाली आहे, सर्वश्रेष्ठ आहे, हा अहंकार लंकापती रावणाला देखील झाला होता. म्हणून कोणत्याही प्रकारचं निमंत्रण देखील नसताना सुद्धा लंकापती रावण राजकुमारी सीता यांच्या स्वयंवरामध्ये उपस्थित झाले. आणि या स्वयंवरामध्ये शिवधनुष्याला मृत्युंजय जळवण्यामध्ये लंकापती रावण हे अपयशी ठरले. मात्र त्या स्वयंवरामध्ये दशरथ पुत्र राम प्रभू श्री रामचंद्र त्या शिवधनुष्याला मृत्युंजय जळवण्यामध्ये यशस्वी ठरले आणि राजकुमारी सीता यांच्या विवाहास पात्र ठरले. आणि या स्वयंवरामध्ये खूप थाटामाटानं राजकुमारी सीता आणि प्रभू श्री रामचंद्र यांचा विवाह संपन्न झाला. परंतु या भरल्या सभेमध्ये, भरल्या स्वयंवरामध्ये झालेला अपमान लंकापती रावण यांना सहन झाला नाही. आणि ह्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी लंकेचा रावण दशानन यांनी पळ घेतला की जोपर्यंत सीतामाता यांना जोपर्यंत आपली पत्नी स्वीकारत नाहीये तोपर्यंत आणि या स्वयंवरामध्ये झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लंकापती रावण यांनी प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि माता सीता हे वनवासाला असताना साधूचं वेश धारण करून माता सीता यांचं अपहरण केलं. आणि ह्याच मी सर्वश्रेष्ठ आहे, मी सर्व शक्तिवान आहे हा झालेला गर्व मोडून करण्यासाठी लंकापती रावण यांना पापाची शिक्षा देण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र आपल्या वानर सेनेसहित लंकेमध्ये प्रवेश करतात. आणि त्या घनघोर युद्धामध्ये लंकेचा रावण दशानन हा याचा वध होतो. रसिका हो, नेहमी अधर्माचा नेहमी धर्माचा विजय होतो. आणि अधर्माचा विनाश होतो. या देखावातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर देखावा या ठिकाणी. सर्वप्रथम आपली महाराष्ट्राची भगवी पताका हिमाखामध्ये या मैदानामध्ये प्रवेश करताना आणि छोटा चंबो, छोटा बाल कलाकार झंस या ठिकाणी रसिको जे शेवटचं रिंगण आहे हिरव्या रंगाचं, या हिरव्या रंगाच्या रिंगणामध्ये आपली महाराष्ट्राची भगवी पताका झंस, त्यानंतर चार ढोल, ताशा, सूर, सनई यांनी आपले नृत्य सादर करायचंय. जर का नृत्य सादर करताना आपला पायाचा स्पर्श या लाईनला पुढच्या किंवा मागच्या लाईनला स्पर्श झाला तर आपले लाईनमॅन, आपले परीक्षक गुण कमी करतात, गुण कट करतात. या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून हे कलाकार आपली सादर करतात कला. आपली महाराष्ट्राची भगवी पताका हिमाखामध्ये फडकताना त्याच्या मागोमाग बाल कलाकार झांस, त्यानंतर दोन ढोल, त्यानंतर ताशा, पुन्हा एकदा दोन ढोल, त्यानंतर सनई आणि सनईला साथ सुराची असा हा वाद्य नृत्य पथक या ठिकाणी बालविकास बालकिंड पथक पाडगाव कुंभारवाडी या मैदानामध्ये प्रवेश करताना रसिको या कलाकारांचा स्पर्श ज्या वेळेस पालखीला लागेल तिथून ही वेळ सुरू होईल हे प्रत्येक संघाला, प्रत्येक कलाकाराला
मिळते आणि या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती लेझिम आणि त्याचप्रमाणे आपलं वारकरी संप्रदाय टाळ मृदुंग याचं देखणं सादरीकरण या ठिकाणी सादर करताना पाडगाव कुंभारवाडी सगळे कलाकार मैदानामध्ये सुरुवातीला आपली ग्रामदेवता श्रीदेव गांगोबा या गांगोबाला मनोभावे प्रार्थना करताना या ठिकाणी बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी आपली वेगळी कला या ठिकाणी सादर करताना आणि नित्य नियमाने आपल्या गांगोबा देवाला एक मानाचा पासोडा या ठिकाणी अर्पण करताना हा संघ उत्साहामध्ये आनंदामध्ये जोशपूर्ण ताकद लावून या स्पर्धेमध्ये उपस्थित आहे आणि आपली कला सादर करतोय आणि हा मानाचा पासोडा आपला श्रीदेव गांगोबा याला अर्पण करताना मी आयोजकांना विनंती करतोय की नंतर तो पासोडा काढून घ्यायचा आणि हा गरुड दिमागामध्ये या ठिकाणी सादर केला पाडगाव संघाने आणि या ठिकाणी स्पर्श झालेला आहे आणि वेळ सुरू होते पुढची 20 मिनिटं थरारक 20 मिनिटं या ठिकाणी सुरू होतात बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी हळूहळू संघ आपली कला सादर करताना वेगवान होत जाणार आहे या ठिकाणी लाईनमन परीक्षक सगळ्यांची नजर या 21 कलाकारांवरती असते किती वेगवेगळ्या प्रकारे ताशा वाजवला जातो किती वेगवेगळ्या प्रकारे ढोल वाजले जातात आणि किती वेगवेगळ्या प्रकारे सनई वाजले जाते इकडे सुद्धा लक्ष या परीक्षकांचं असतं एकदम शांत संयमी आणि तितकंच देखणं नृत्य या ठिकाणी सादर करताना पाडगाव कुंभारवाडी संघ पुन्हा एकदा 2 कलाकार पालखीच्या दोन्ही बाजूला दोन्ही हातामध्ये पालखीचा संपूर्ण भार घेऊन ढोलाच्या तालावरती जवळजवळ 1 ते 3 फूट पालखी वर उचलताना असं सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर करतात परीक्षकांची करणी नजर पावसकर त्याचप्रमाणे आईले सर पुन्हा एकदा 2 कलाकार दोन्ही बाजूला आपल्या पूर्ण पालखीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन ढोलाच्या तालावरती ढोलाचा आवाज बदलला वेगळा आवाज वेगळा सूर या ठिकाणी काढताना पाडगाव कुंभारवाडी संघ आणि तेवढ्याच त्या ढोलाच्या तालावरती या ठिकाणी नृत्य सादर करताना आपले बाल कलाकार पुन्हा एकदा 2 कलाकार आपली महाराष्ट्राची ध्वज पताका हातामध्ये दिमाखामध्ये घेऊन या ठिकाणी वेगवान चाल या ठिकाणी मारताना आणि ती चाल पूर्ण केली अतिशय सुंदर पाडगाव कुंभारवाडी संघ पुन्हा एकदा दोन्ही बाजूला 2 कलाकार मध्ये सेंटरला मधोमध हात घेऊन या ठिकाणी पालखी नृत्य सादर करताना ताशावाल्याचं लक्ष आपल्या प्रत्येक कलाकाराकडे कोण ढोल कसा वाजवतोय तुझा निशाण पुन्हा एकदा ढोलाचा आवाज बदलला वेगळी चाल वेगळा सूर वेगळा आवाज या ठिकाणी ऐकायला मिळतोय संपूर्ण पालखीचा भार आपल्या मनगटावर घेणारे हे कलाकार बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी पुन्हा एकदा वेगळी चाल या संघामध्ये सुद्धा
नवतरुण म्हणण्यापेक्षा बाल कलाकार जे शालेय शिक्षण घेत आहेत असे बाल कलाकार सुद्धा यामध्ये आपली कला सादर करताना, आणि खरंच रसिको, ही खरी संस्कृती आपली आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला ही संस्कृती दिली पाहिजे, हे संस्कार केले पाहिजेत, तरच आपली पिढी सुधारणार आहे. आणि खरंच अभिमान वाटतो आपल्या पूर्वजांचं, त्यांनी या चालीरीती सुरू केल्या आणि त्याचं भाग्य आपल्याला आहे की आपण भाग्यवान आहोत की या चालीरीती, ही संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ढोलाचा आवाज बदलला, वेगवान ढोल या ठिकाणी वाजवताना पाडगाव संघ, आणि त्या ढोलाच्या आवाजाला साथ, सनी, सूर आणि त्यावर नृत्य सादर करताना आपली महाराष्ट्राची भव्य पताका, झांजवाला आणि हे 6 जोड्या नृत्य सादर करताना. पुन्हा एकदा अशी वेगवान चाल या ठिकाणी या संघाने पूर्ण केले. पुन्हा एकदा कमरेवर हात, पालखीला कोणत्याही प्रकारे स्पर्श न करता ही चाल पूर्ण केली. पुन्हा एकदा दोन्ही बाजूला 2 कलाकार ढोलाच्या आवाजावरती आपले पाय थिरकताना अतिशय सुंदर चाल या ठिकाणी पूर्ण करताना पाडगाव संघ, पाडगाव कुंभारवाडी, बाल विकास पालखी पथक, पाडगाव कुंभारवाडी. पुन्हा एकदा आवाज बदलला, वेगळा आवाज, वेगळा सूर, जोश असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय पाडगाव संघाकडून. अतिशय सुंदर. प्रत्येक संघाचं एक वैशिष्ट्य असतं, ज्याप्रमाणे हा वेळ निघून जाईल, 20 मिनिटाचा वेळ असतो, ज्याप्रमाणे हा वेळ निघून जाईल त्याप्रमाणे प्रत्येक संघ हा वेग घेत असतो. उत्तरार्धामध्ये जात असताना आपलं 100% देण्याचं काम हा प्रत्येक संघ या ठिकाणी करत असतो. आपली महाराष्ट्राची भव्य पताका, झांजवाला, ढोलवाले, ताशावाले सगळे वेगवान होणार आता. आवाज बदलला, वेगळा सूर, ढोल, या सगळ्यांचं नियमांचं पालन करून प्रत्येक संघ आपलं सादरीकरण करत असतो. तर आपल्याला रेषेवर जर का पाय पडला तर परीक्षकांकडून आपले गुण कमी होणार आहेत याचं भान प्रत्येकाला असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपल्याला आपली कला सादर करायची असते. संपूर्ण पालखीचा भार आपल्या पाठीवर घेऊन या ठिकाणी नृत्य सादर करताना बाल विकास पालखी नृत्य पथक, पाडगाव कुंभारवाडी. पुन्हा एकदा दोन्ही बाजूला 2 कलाकार, एक हात पालखीवरती, दुसरा हात आपल्या कमरेवरती, अशा प्रकारे वेगवेगळ्या चाली मारून जवळजवळ कमीत कमी 44 चाली मारायच्या असतात. त्यापेक्षा तुम्ही मारल्यात तरी चालते, पण प्रत्येक चालीला एक गुण असतो. आणि जे रस्त्यावरती गाडी आहे त्यांना विनंती आहे की आपल्यामुळे कोणतीही वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. सफेद रंगाचा टेम्पो आहे, आपण पुढे गाडी नेऊन उभी करा आणि आपणास विनंती आहे की या संस्कृतीचा, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आपणही आस्वाद घेऊ शकता. पुन्हा एकदा दोन्ही कलाकार दोन्ही बाजूला, दोन्हीच्या पालखीला, डाव्या खांद्यावरती पालखी, ढोलाचा आवाज, ढोलाच्या स्वरावरती वेगळं नृत्य, देखणं नृत्य या ठिकाणी सादर करताना ताकद पूर्ण लावून त्या ढोलाच्या आवाजाप्रमाणे या ठिकाणी नृत्य सादर करताना बाल विकास पालखी
यातून हा निर्माण करताना आणि पुन्हा एकदा 2 कलाकार पालखीचा संपूर्ण भार आपल्या मनगटावरती घेतलेला आहे. पुन्हा एकदा 2 कलाकार दोन्ही बाजूला एकाच बाजूला आपल्या पालखीचा संपूर्ण भार आपल्या मनगटावर घेऊन ढोलाच्या आवाजावरती आपली कला सादर करताना बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी. पुन्हा एकदा ढोलाचा आवाज बदलला. पालखीला कोणत्याही प्रकारे स्पर्श न करता पालखीचा पूर्ण भार आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी ही चाल पूर्ण केली पाडगाव संघाने. पुन्हा एकदा संघ उत्तरार्धाकडे जाताना आपल्या ढोलाचा वेगळा आवाज सगळे कलाकार पालखीभोवती आणि सगळे कलाकार पालखीभोवती येऊन 4 कलाकार 1 2 3 4 कलाकार 4 कोपऱ्यांवरती आणि 4 कलाकार पालखीमध्ये असे हे 8 कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करताना. पुन्हा एकदा मगाशी सरळ होते आता उलटे झाले. पालखीच्या 4 कोपऱ्यांवरती 4 कलाकार आणि सगळे कलाकार बाकी सर्व पालखीभोवती येऊन पुन्हा एकदा तिसरा प्रकार. संपूर्ण पालखीचा भार आपल्या मस्तकावर घेतलेला आहे. त्या ढोलाच्या तालावरती त्या सणाईच्या सुरामध्ये मिक्स होऊन आपला नृत्य सादर करताना बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी. आणि या ठिकाणी रसिको आपली महाराष्ट्राची संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे नृत्य सादर करताना मैदानावर बरोबर मध्ये परात आहे. त्या परातीला हाताने स्पर्श न करता त्या परातीवर उभं राहिलेलं आहे बघा कलाकार. आणि ती उभं राहून नाही तर फक्त उभं राहून ती परात फिरवली जाते. अतिशय सुंदर आणि पूर्ण केलं या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 कलाकार दोन्ही बाजूला पालखीच्या दोन्ही बाजूला 2 कलाकार आणि ढोलाच्या तालावरती या ठिकाणी नृत्य सादर करताना बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी. यानंतरचा संघ जय सांबा पाडगाव. आपण गेट पाशी यायचंय. या ठिकाणी हा संघ 2 कलाकारांनी डोपरावरती अरे बापरे अतिशय अवघड असं नृत्य प्रकार या ठिकाणी सादर करताना पाडगाव संघ 2 कलाकार डोपरावर उभं राहून ही कला सादर केली आणि सलग तिसरी चाल या ठिकाणी पूर्ण केली या संघाने. पुन्हा एकदा 4 कलाकार 4 कोपऱ्यांवरती बॅलन्सिंग अतिशय महत्वाचं ढोलाच्या तालावर आवाजावरती बॅलन्सिंग घेऊन 1 कलाकार अतिशय यशस्वीरित्या
एकदा रसिको अतिशय अवघड, जर का हात सटकला तर प्रत्येक संघाला प्रत्येक कलाकाराला माहिती आहे पाठीचा स्पर्श जमिनीला झाला तर हा संघ बाद होणार एवढी कल्पना माहित असताना सुद्धा अतिशय अवघड असा नृत्य प्रकार या ठिकाणी सादर करताना बाल विकास बाल विरुद्ध पथक पाडगाव कुंभारवाडी. सुंदर सुंदर प्रत्येक संघाचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक संघाचं हे गुणगान आहे चांगलं जे आपलं सादरीकरण करतात. पुन्हा एकदा एक कलाकार संपूर्ण पालखीचा भार आपल्या मस्तकावर घेतलेला आहे आणि या ठिकाणी वेगवान अशी चाल पूर्ण करताना आणि दिमागामध्ये या ठिकाणी एका कलाकाराने एका फळीला असंख्य असे खेळ मारलेले फळी या ठिकाणी आणलेली आहे आणि त्या फळीवर उभं राहून या ठिकाणी हा कलाकार आपली कला सादर करताना जर का काय चुकलं थोडं जरी मिस्टेक झाली तर तो संपूर्ण खेळा आपल्या पायामध्ये जाणार आहे याची जाणीव असताना सुद्धा. आणि शेवटचे 5 मिनिटं रसिको, शेवटचे 5 मिनिटं आणि आता संघ हा वेगवान होणार आहे आणि आपली कला जोरात ताकदीनिशी हा सादरीकरण करणार आहे. या ठिकाणी मानवी मनोरा 2 3 कलाकार 4 त्याच्या मस्तकावरती पालखी आणि हा मानवी मनोरा या ठिकाणी सादर करताना जय संभा पाडगाव आपण तयारीशी गेटवरती उभं राहायचंय. जय संभा पाडगाव विनंती आहे की आपण पुन्हा एकदा वेगळा मानवी मनोरा सादर करताना खालती 2 कलाकार त्याच्यावरती एक अतिशय अवघड असा हा मानवी मनोरा सादर करताना आणि परिपूर्ण करताना हा बाल विकास बाल विरुद्ध पथक पाडगाव कुंभारवाडी. पुन्हा एकदा आवाज बदलला, वेगवान ढोल गतिमान झालेला वाद्य आहे. उत्तरार्धाकडे चाललेला हा मुख्य प्रकार. रसिको झांजवाल्याकडे बघा, बाल कलाकार आहे, 20 मिनिटं त्याला नाचायची आहे. प्रॅक्टिस सुद्धा किती तास केली असं विचार करा. अजूनही जोश बघा, अजूनही हिंमत बघा या बाल कलाकाराकडे. यालाच म्हणतात माझी संस्कृती, माझ्या महाराष्ट्राची संस्कृती. असे संस्कार जर आपण आपल्या बालकांवर केले तर कुणाची हिंमत होईल का या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची? खरंच असे बाल कलाकार प्रत्येक संघामध्ये असतात, त्यांची कला आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2 कलाकार दोन्ही बाजूला, याप्रमाणे मगाशी म्हटलो गोविंदा पथकामध्ये डबल एक्का ट्रिपल एक्का लागतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी डबल एक्का मारलेला आहे. शेवटची 3 मिनिटं डबल एक्का अतिशय यशस्वी या ठिकाणी हा डबल एक्का पूर्ण केला. बाल विकास पालखीचं पथक पाडगाव कुंभारवाडी. या ठिकाणी बाळूशे ढवळे यांनी बाल कलाकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. रसिको या बाल कलाकाराची जोरदार टाळा वाजवा. गेले 20 मिनिटात तो नृत्य सादर करतोय आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे, ही महाराष्ट्राची संस्कृती, आपली संस्कृती, आपला हा बाल कलाकार जोपासण्याचा प्रयत्न करतोय. रसिको जोरदार टाळा वाजवा. पुन्हा एकदा सगळे कलाकार मधोमध या ठिकाणी 4 कलाकार 4 एक्के डबल एक्क्यावरती 4 आणि नृत्य सादर करताना उत्तरार्धाकडे जाताना संघ शेवटची 2 मिनिटं हा संघ वेगवान झाला. आपली महाराष्ट्राची बघी पताका वेगवान फडकताना त्या ताकदीने आपला बाल कलाकार झांजवाला या ठिकाणी आपलं सादरीकरण करताना पुन्हा एकदा एक कलाकार आपल्या पालखीचा पूर्ण भार आपल्या
मस्तकावर घेतलेला आहे आणि सर्व कलाकार त्या पालखीभोवती ज्याप्रमाणे कमळ असतं त्याप्रमाणे कमळ फुलवलंय बालविकास पालखीनंतर पथक पाडगाव कुंभारवाडी या संघाने। शेवटचे एक मिनिट सगळे कलाकार आपल्या पालखीभोवती आणि ह्या उत्तरार्धाकडे जाताना संघ जोशपूर्ण ताकदपूर्ण उत्साहामध्ये आणि रंगदार अशी आपली सादरीकरण करताना बालविकास पालखीनंतर पाडगाव कुंभारवाडी सुंदर सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर करतायत हे सर्व 21 कलाकार आणि पुन्हा एकदा वेगवानाची चाल या ठिकाणी मारताना दोन्ही बाजूला 2 कलाकार आपले दोन्ही हात पालखीच्या खांद्यावरती घेऊन आणि उत्तरार्धाकडे हा संघ जाताना वेगवेगळ्या प्रकारची रंगांची आतषबाजी या ठिकाणी करतोय। हा संघ इतका वेगवान सुरुवातीला वाटला नव्हता पण उत्तरार्धामध्ये अतिशय सुंदर असं देखणं नृत्य या ठिकाणी सादर करताना बालविकास आणि या ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे। अतिशय सुंदर रसिको जोरदार टाळ्या वाजवा बालविकास पालखीनंतर